राज्यात सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्र म्हणजे गडचिरोली। गडचिरोली जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी जमिनीमध्ये पेरून ठेवलेले 3 भूसुरुंग आढळल्यानंतर नक्षलवाद्यांचा निवडणुकीच्या दरम्यान घातपात घडवण्याचा डाव उघडकीस आला आणि याच पार्श्वभूमीवर ही निवडणूक शांततेमध्ये पार पाडण्याचं मोठं आव्हान प्रशासनाच्या समोर उभं ठाकलेलं आहे। या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। एक दोन नव्हे तब्बल 5 हेलिकॉप्टर गडचिरोलीच्या आकाशामध्ये घिरट्या घालत आहेत। संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा मतदान केंद्रांवरती मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसेच ईव्हीएमला पोहोचून देण्यासाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे। याशिवाय विविध निमलष्करी दलाचे जवानसुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काय नेमकं परिस्थिती आहे आणि काय काय तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे या संदर्भात आपण आढावा घेऊया। जंगलाने वेढलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस स्टेशन आणि पोलीस मदत केंद्र असतानाही नक्षलवाद्यांच्या कुरापती सुरूच असतात। निवडणूक प्रक्रियेत ही विविध प्रकारे अडथळे आणण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न असतो। त्यामुळे संवेदनशील भागातील मतदान केंद्रावर पथकांना सुरक्षितपणे घेऊन जाताना आणि सुरक्षितपणे परत आणताना सुरक्षा यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागते। त्यामुळे गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या मिळून संरक्षण दलाचे 5 हेलिकॉप्टर मदतीला गडचिरोलीत तैनात झाले। 972 बूथपैकी 212 ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पोलिंग पार्टीज आणि ईव्हीएम्सला ड्रॉप पण करत आणि परत पोल्ड ईव्हीएमला डिइंडक्ट पण हेलिकॉप्टरच्या माध्यमातून करणार आहे। 972 पैकी 367 पोलिंग स्टेशन जे आहे ते इलेक्शन कमिशनचे क्रायटेरिया अनुषंगाने क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहे आणि असे सर्व क्रिटिकल पोलिंग स्टेशन्सवर सीएपीएफ किंवा एसआरपीएफचे तैनाती 100% राहणार आहे। गडचिरोली हा राज्यातील सर्वाधिक संवेदनशील भाग आहे। अधिकारी कर्मचाऱ्यांची संवेदनशील क्षेत्रातील मतदान केंद्रावर ड्युटी लागल्यानंतर त्यांना बेस कॅम्पपर्यंत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टर वापरले जाते। तेथून त्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जंगलाच्या मार्गाने अनेक किलोमीटर पायी जावे लागतं। पण पोलिसांचं संरक्षण असल्याने नक्षलवाद्यांची भीती वाटत नसल्याचे हे अधिकारी सांगतात। आम्हाला इथं कालपासून बोलवण्यात आले होते। निवडणूक आयोगाकडून उत्तम व्यवस्था होती झोपण्याची वगैरे आणि सकाळीच उठून आम्हाला इथे पोलीस प्रशासनाच्या मदतीने हेलिपॅडवर आणण्यात आले आणि पहिल्यांदाच चॉपरने जाण्याचा म्हणजे आनंद घेता येईल म्हणा किंवा एक एक्साइटमेंट आहे। मनात कुठली भीती नाही आहे कारण की पोलीस प्रशासन पाठीमागे सुसज्ज आहे। विशेष म्हणजे अतिशय विपरीत परिस्थिती असतानाही गडचिरोली जिल्ह्यात अलीकडच्या बहुतांश निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी ही राज्यात सर्वाधिक राहिल्याचं पाहायला मिळालं। यावेळीही तीच स्थिती राहील यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।